नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विद्या भारती पुणे यूट्यूब चॅनेल सेवन प्रकाश वाघ हायफन यूट्यूब यामध्ये आपले स्वागत आहे. आपण सराव परीक्षा 3 मध्ये प्राचीन भारतावर विचारले जाणारे नेहमीचे प्रश्न विचारले. परंतु आता नवीन अभ्यासक्रम प्रणालीवर आधारित कशा प्रकारचे प्रश्न इतिहासात येऊ शकतात ते बघूया. नवीन अभ्यासक्रम प्रणालीनुसार आपली इतिहास विषयाची तयारी किती आहे हे याद्वारे तपासता येईल. नवीन अभ्यास प्रणालीवर आकलन, आकलनावर आधारित आणि विधानावर आधारित जोड्या लाव्या इतर वेगवेगळ्या प्रकारचे नवीन प्रश्न समाविष्ट करण्यात आलेले आहे. अभ्यासक्रम जरी बदललेला नसला तरी प्रश्न विचारल्याची पद्धत बदललेली आहे. त्यामुळे आपल्याला या नवीन अभ्यास प्रणालीवर आधारित प्रश्न कसे सोडवावे हे माहिती असणे जरुरी आहे. यामध्ये आपल्याला दिलेल्या प्रश्नांपैकी निम्मे प्रश्न जरी सोडवता आले तरी आपली इतिहास विषयाची तयारी चांगली आहे असे म्हणता येईल. चला तर सुरुवात करूया. प्रश्न 1. खालील विधानांचा विचार करा. मेहरगड संस्कृतीमध्ये भारतातील सर्वात प्राचीन कृषीचे पुरावे मिळतात. 2. मेहरगड मध्ये तांब्याचा वापर सिंधू संस्कृतीपासून सुरू झाला होता. 3. मेहरगड संस्कृतीमध्ये चाकावर तयार केलेली सर्व भांडी होती. आपण मेहरगड संस्कृतीबाबत वाचलेले आहे. जेव्हा आपण सिंधू संस्कृतीच्या अलीकडच्या संस्कृती बघतो त्यामध्ये पहिले 2 विधानं बरोबर वाटतात, पण पहिले तिसरं जे उदाहरण आहे की सर्वच भांडी चाकावर केलेली होती हे बरोबर वाटत नाही. त्यामुळे फक्त 1 आणि 2 हा इथं योग्य पर्याय आहे. बघा इथं अप्लाइड नॉलेज यावर आधारित प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 2. खालील जोड्या विचारात घ्या. यांनी आता इथं संस्कृती दिलेली आहे डाव्या साईडला आणि त्या संस्कृतीचे वैशिष्ट्य उजव्या साईडला दिलेले. 3 संस्कृती दिल्या आहे: कालीबंगन, धोलावीरा आणि लोथल. कालीबंगनला नांगरलेल्या शेताचा पुरावा हे वैशिष्ट्य दिलेलं आहे. धोलवीराला जल व्यवस्थापन दिलं आहे. लोथलला अग्निकुंड योग्य हे वैशिष्ट्य दिलं आहे. आता आपल्या अभ्यासानुसार कालीबंगन नांगरलेला शेताचा पुरावा आणि धोलवीरा जल व्यवस्थापन हे बरोबर आहे, आपल्याला माहिती आहे. पण लोथल अग्निकुंड योग्यशी संबंधित नाही. लोथल हे गोदीशी किंवा डॉकयार्डशी संबंध आहे. म्हणजे तिसरा पर्याय चुकीचा आहे. म्हणजे फक्त 1 आणि 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. सिंधू संस्कृतीबाबत खालील विधानांचा विचार करा. पहिलं विधान: सर्व नगरांची रचना एकाच प्रकारच्या प्रमाणबद्ध विटांवर आधारित होती. हे आपल्याला माहित आहे. 2. सर्व नगरांमध्ये दुर्ग भाग व निम्न नगर होते. हेही आपल्याला माहित आहे. सर्व नगरांमध्ये निचरा व्यवस्था समान दर्जाची होती. आता हे विधान सिंधू संस्कृतीबाबत आलेलं आहे, परंतु फक्त पहिलं विधान एक सर्व शहरांची रचना एकाच प्रकारच्या प्रमाणबद्ध विटावर आधारित होती हे योग्य आहे. कारण सर्वच नगरांमध्ये किल्ले आणि निम्न नगर नव्हते आणि सर्वच शहरांची किंवा नगराची निचरा व्यवस्था समान दर्जाची नव्हती. त्यामध्ये नगरानुसार फरक होता. आता प्रश्न क्रमांक 4 बघूया. खालीलपैकी कोणता महाजनपद गणराज्य होता, म्हणजे रिपब्लिक होतं? हे आपल्याला माहित आहे. वज्जी म्हणजे लच्छवी साम्राज्याने पहिल्यांदा गणराज्य स्थापन केलं, म्हणून सी वज्जी हे याचं योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न कसे बदलताय नवीन प्रणालीनुसार. आता 5वा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणते विधान जैन धर्माबाबत चुकीचे आहे? महावीर हे 24वे तीर्थंकर होते, बरोबर आहे. ऋषभदेव हे पहिले तीर्थंकर होते, हे बरोबर आहे. जैन धर्म वेदांना अंतिम प्रमाण मानतो, हे चुकीचं आहे. अहिंसा हे प्रमुख तत्व आहे, हे बरोबर आहे. म्हणजे ए बी सी हे बरोबर, ए बी डी हे बरोबर आहे, सी चुकीचं आहे. म्हणून याचं उत्तर जे आहे, जैन धर्म वेदांचे प्रामाण्य स्वीकारत नाही, सी हा योग्य पर्याय आहे. आता प्रश्न 6वा बघूया. अशोकाच्या शिलालेखाचे वाचन प्रथम यशस्वीरित्या कोणी केले? अशोकाचे शिलालेख 16व्या 17व्या 18व्या शतकात सापडले, परंतु
त्या ब्राह्मी लिपीचे डिकोडिंग करायला 18वं शतक उजाळावं लागलं. 1837 मध्ये जेम्स फिलिप प्रिन्सेप यांनी पहिल्यांदा अशोकाच्या शिलालेखाचे ब्राह्मी लिपीमध्ये वाचन केले. प्रश्नाचे बदललेले स्वरूप बघा. खालील घटनांचा कालानुक्रम लावा. पहिला बुद्धाचा जन्म, दुसरा महावीराचा जन्म, तिसरा सिकंदराचे भारतावर आक्रमण, चौथे चंद्रगुप्त मौर्याचे राज्यारोहण. आणि ABCD प्रयोग दिलाय. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहित आहे महावीर हे बुद्धाच्या आधी झाले, म्हणजे पहिलं तर 2 असणारे, त्यानंतर बुद्ध असणारे, 2-1 हे बरोबर झालेले आहे. त्यानंतर सिकंदराने भारतावर आक्रमण केले होते आणि त्यानंतर मग चंद्रगुप्त मौर्याचे राज्यारोहण झालेले होते. म्हणजे या प्रश्नाचे उत्तर A 2, 1, 3, 4 असे आहे. आता प्रश्न 8वा बघूया. सांची स्तूपाचे मूळ बांधकाम कोणी केले, म्हणजे मूळ बांधकाम कोणी सुरू केला? तर हे सम्राट अशोकाने सुरू केलं होतं, हे आपल्याला माहित आहे. खालीलपैकी कोणता ग्रंथ कालिदासाने लिहिलेला नाही? तर कालिदासाने लिहिलेले माहित पाहिजे आपल्याला. अभिनव, शाकुंतलम, कुमार संभव, रघुवंश आदिदासाने लिहिले. मृच्छकटिक हे कालिदासाने लिहिलेले नसून शूद्रकाने लिहिलेले, म्हणून D हा इथं योग्य पर्याय आहे. आता प्रश्न 10वा, हाही सोपा आहे. पाणिनी यांच्या अष्टाध्यायीचा संबंध कोणत्या विषयाशी आहे? आपल्याला माहित आहे पाणिनी हे व्याकरणाशी संबंधित आहे, म्हणून B संस्कृत व्याकरण हा योग्य पर्याय आहे. आता परत जोड्यावरचा प्रश्न. फाहियान हा प्रवासी गुप्त काळात आला, युआन सॉंग हर्षवर्धनात आला, ईसिंगने नालंदाचे वर्णन केलेले आहे. आणि पर्याय दिले ABCD. आता आपल्या माहितीप्रमाणे फाहियान गुप्त काळात आला होता, युआन सॉंग हर्षवर्धनाच्या काळात आला होता, ईसिंगाने नालंदा विद्यापीठाचे वर्णन केले. म्हणजे 1, 2, 3 हे तिन्ही योग्य विधाने आहेत, म्हणून A 1, 2, 3 हे याचे उत्तर योग्य आहे. आता प्रश्न क्रमांक 12. गुप्त प्रशासनात उपरीक हा अधिकारी कोणत्या स्तराशी संबंधित होता? आणि दिलेले आहे ग्राम, विषय, भुक्ती, प्रांत आणि D राजधानी. लक्षात ठेवा, यासाठी आपल्याला गुप्त प्रशासनाची माहिती असणं आवश्यक आहे. उपरीक हा अधिकारी गुप्त प्रशासनामध्ये प्रांतवार रचना होती आणि त्याला भुक्ती म्हणायचे, म्हणून उपरीक हा अधिकारी भुक्ती बघायचा किंवा प्रांत बघायचा, म्हणून C हे याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 13. खालील विधानांचा विचार करा. प्रत्येक आता बघा बदललेला पॅटर्न. विधानावरून निष्कर्ष काढणे. मौर्यकालीन प्रशासनाचे वर्णन अर्थशास्त्र व इंडिका यांनी दोन्ही स्तोत्रात मिळते. 2. अर्थशास्त्र हे आदर्श प्रशासनाचे चित्रण करते, तर इंडिका प्रत्यक्ष निरीक्षणावर आधारित आहे, हेही बरोबर आहे. 3. दोन्ही ग्रंथ प्रत्येक बाबतीत पूर्णतः एकमेकाशी जुळतात. तर पहिले 2 बरोबर आहे, म्हणून B फक्त 1 व 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आता परत विविध नॉलेज किंवा ज्ञानावर आधारित प्रश्न. सिंधू संस्कृतीचा ऱ्हास का झाला? तर कोणते सिद्धांत आहे? हवामानातील बदल, घग्गर आकरा नदी किंवा सरस्वती नदीच्या प्रवाहातील बदल, 3. बाह्य आक्रमण, आर्य आक्रमण, आणि 4. व्यापारातली घसरण. तर 1, 2 आणि 4 हे करेक्ट आहे, कारण बाह्य आर्य आक्रमणाचा सिद्धांत नवीन इतिहासकारांनी नाकारलेला आहे. म्हणून 1, 2, 4 म्हणजे A हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 15. वैदिक साहित्याबाबत खालील विधानांचा विचार करा. ऋग्वेद हा सर्वात प्राचीन वेद आहे. सामवेदातील बहुतांश ऋचा ऋग्वेदातून घेतल्या आहे. यजुर्वेदामध्ये यज्ञविधीचे वर्णन आहे. अर्थवेदामध्ये लोक जीवनाशी संबंधित मंत्र आढळतात. हे 4ही स्टेटमेंट करत आहे, म्हणून D 1, 2, 3, 4 हे याचे योग्य उत्तर आहे.
तर प्रश्न 16 परत जोड्यांवरचा प्रश्न आहे. ग्रंथ दिले डाव्या बाजूला आणि त्या ग्रंथांचा विषय दिलेला आहे उजव्या बाजूला. शतपथ ब्राह्मण हा यज्ञ विधीशी संबंधित आहे. ऐत्रेय ब्राह्मण हा ऋग्वेदाशी संबंधित आहे. छांदोग्य उपनिषद हे सामवेद आहे. म्हणून 1, 2, 3 हे याचे करेक्ट उत्तर आहे. म्हणून सी 1, 2, 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न कसा बदललेला आहे. निष्क, शतमान आणि कृष्णल या संज्ञांचा संबंध कशाशी आहे? इतिहासात. जमीन मोजणी, वैदिक चलन व धातूचे मापन, युद्धास्त्र, कर प्रणाली. आता इथं माहित नसलं तर मधला शब्द शतमान त्याच्यावरून तुम्ही अंदाज बांधून वैदिक चलन व धातूचे मापन हा पर्याय निवडू शकता, पण तो बरोबर पर्याय आहे. शतमान, निष्क, कृष्णल हे वैदिक चलन व धातूच्या मापनाशी संबंधित शब्द आहे. प्रश्न 18 बघा. खालीलपैकी कोणत्या महाजनपदाने सर्वप्रथम उत्तर भारतात साम्राज्य उभारण्यास सुरुवात केली? हेही माहित आहे. मगध शासकांनी उत्तर भारतामध्ये आपले साम्राज्य वाढवण्यास सुरुवात केली. जैन धर्मातील अनेकांतवाद या संकल्पनेचा अर्थ काय? प्रश्न 19. म्हणजेच आपल्याला जैन धर्माची तत्व माहित पाहिजे. पहिलं आहे एकच सत्य, ब आहे सत्याचे अनेक पहिले असू शकतात, 3 ईश्वरवाद, 4 कर्मसिद्ध. ए सी डी हे चुकीचे आहे. म्हणून इथं बी सत्याचे अनेक पैलू असतात, त्यालाच अनेकांतवाद जैन धर्मामध्ये म्हटले आहे. म्हणून बी हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 20. अलेक्झांडर भारतात आला तेव्हा मगधाचा शासक कोण होता? हेही आपल्याला माहित आहे. अलेक्झांडर जेव्हा भारतात आला तेव्हा मगधाचा शासक धनानंद बी हा होता. म्हणून बी हे योग्य उत्तर आहे. आता प्रश्न 21 बघा. थोडा वेगळा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या अशोकाचे तत्व मेजर रॉक एडिक्ट मध्ये नसून पिलर एडिक्ट मध्ये असते? म्हणजे शिलालेखावर नसून स्तंभावर आढळते. आता आपण जर बघितलं धम्म मात्रांची नियुक्ती, प्राणी हत्येवरील निर्बंध, कलिंग युद्धाचा उल्लेख हा रॉक एडिक्ट मध्ये आहे. पण रॉक एडिक्ट मध्ये संघातील फूट रोखण्याचा उद्देश दिलेला नाही, तो पिलर एडिक्ट मध्ये आढळतो. म्हणून सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 22. अर्थशास्त्रानुसार खालीलपैकी कोणता अधिकारी गुप्तहेर यंत्रणेचा प्रमुख मानला जातो? अ सेनापती, ब समाहर्ता, सी सनिंदता, डी गूढ परिश प्रणाली. आता आपल्याला माहित जरी नसलं तरी डी गूढ परिश प्रणाली हे गुप्तहेराशी संबंधित शब्द वापरतो. म्हणून डी गूढ परिश प्रणाली हे याचे योग्य उत्तर आहे. प्रयाग प्रशस्तीमध्ये समुद्रगुप्ताने जिंकलेल्या राज्याचे किती प्रमुख वर्गीकरण केले? प्रयाग प्रशस्तीमध्ये समुद्रगुप्ताने जिंकलेल्या राज्याचे 5 प्रकारात विभाजन केले. सी 5 हे योग्य उत्तर आहे. आणि ते 5 वर्गीकरण म्हणजे आर्यावर्त, दक्षिणपथ, आट्विक, सीमावर्ती आणि गणराज्य. हे 5 गट लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणता स्तोत्र नॉर्मेटिव्ह म्हणजे आदर्श नियम सांगणारा आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह नाही? अर्थशास्त्र, मनुस्मृती, इंडिका, प्रयागप्रस्थ. हा सोपा प्रश्न आहे. अर्थशास्त्र आणि मनुस्मृती आदर्श नियम सांगते. म्हणून ए फक्त 1 आणि 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 25. खालील विधानांचा विचार करा. पुराणांमध्ये राजवंशाची वंशावळ दिलेली आहे. पुराणे हा प्राचीन भारताच्या इतिहासाचा एकमेव विश्वसनीय स्तोत्र आहे. तिसरा, अनेक पुराणांमधील वंशावळींची पडताळणी शिलालेख व नाण्यांच्या साहाय्याने केली जाते. आता विधान 1 आणि 3 बरोबर वाटतं, पण पुराणे हाच फक्त एकमेव स्तोत्र आहे हे बरोबर नाही. म्हणून 1 आणि 3 बी हा योग्य पर्याय आहे. इतिहास लेखनाच्या दृष्टीने पुढचा प्रश्न. खालील स्तोत्राची विश्वसनीयतेनुसार योग्य मांडणी कोणती? म्हणजे कोणते जास्त विश्वासाचे? समकालीन शिलालेख, पुरातत्वीय अवशेष, परकीय प्रवाशांचे वृत्तांत,
आणि नंतरच्या काळात लोकातल्या दंतकथा. आता हे चारही आहे, पण त्यांचे विश्वसनीयतेचा क्रम काय आहे? तर समकालीन शिलालेख बरोबर आहे पहिल्यांदा, 2 नंबरला पुराणनिर्णय अवशेष येतील, 3 नंबरला प्रवाशांचे वृत्तांत येतील आणि 4 नंबरला दंतकथा येतील. म्हणून ए 1, 2, 3, 4 हे याचे बरोबर उत्तर. प्राचीन भारतीय इतिहास सराव परीक्षा क्रमांक 4 यामध्ये आम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नवीन सुधारित प्रणालीनुसार प्रश्न आपल्याला दिलेले आहे. यावर अजूनही 4-5 सिरीज येतील, म्हणजे प्राचीन भारतावर, मध्ययुगीन भारतावर आणि आधुनिक भारतावर जवळजवळ 20 प्रश्नसंच असतील 100 प्रश्नांचे. यामध्ये दोन्ही प्रकारचे प्रश्न असतील, नेहमी विचारले जाणारे आणि नवीन प्रणालीप्रमाणे विचारले जाणारे. आता नवीन पॅटर्न मध्ये काय अपेक्षा आहे? मूलभूत संकल्पना व आकलन यावर भर. मूलभूत संकल्पनेवर आधारित आविष्कार म्हणजे ऍप्लिकेशन बेस प्रश्न. मागील 2 दशकात नवीन आलेल्या संकल्पना, इतिहासात आलेल्या किंवा इतर विषयात आलेल्या भिन्न माहितीवरून निष्कर्ष काढणे. सखोल माहितीची अपेक्षा. अप्रत्यक्ष प्रश्न, विधानावरील प्रश्न, जोड्या लावा प्रश्न. तर 2026 मध्ये नवीन सुधारित प्रणालीमध्ये प्रत्यक्ष प्रश्न 60% असणारे आणि अप्रत्यक्ष प्रश्न 40% असणारे. पुढील प्राचीन भारताचा इतिहास यावरील प्रश्नसंच या भागाच प्रमाणे नवीन अभ्यास प्रणालीवर आधारित असतील आणि तो 100 मार्काचा असेल. तर आपल्याला नवीन सुधारित प्रणालीनुसार प्रश्न सोडवण्याची सवय करणं अतिशय आवश्यक आहे आणि ते तुम्ही आमच्या YouTube चॅनेलवर प्रकाशित होणाऱ्या सराव परीक्षा किंवा अवघड विषयांवरचे नोट्स, विविध प्रकारचे व्हिडिओ याद्वारे समजून घेऊ शकता व उत्तम गुण मिळवू शकता.